राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने जे आहे ते प्रतिकात्मक जुगाराचा डाव बसण्यात आला. आपण बघतो की हे सगळे ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि यांनी जे आहे ते पत्त्यांचा जे आहे ते माळा गळ्यामध्ये घातला आहे आणि याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खोलांड्यामध्ये यांनी जे आहे ते हे डाव सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्त्याचा डाव मांडला, कितपत योग्य? अहो, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पत्त्याचा डाव मांडलाय. तो महाराष्ट्राचा कृषी मंत्री सभागृहामध्ये जो रम्मी खेळतोय, जुगार खेळतोय, त्याचं काय? रम्मीचं आहे ना, ते टीव्हीवर ऍड येते, कभी तो जंगली रम्मी पे आओ ना महाराज. आमचं म्हणणं आहे, कृषी मंत्री कभी किसानों के भी प्रश्नों पे ध्यान दो ना महाराज, कभी किसानों के खेत पे आओ ना महाराज. अरे लाजा वाटू द्या, लाजा. जनाची नाही, कमीत कमी मनाची लाज वाटू द्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय झालं, कर्जमाफीचं काय झालं, पीक विम्याचं काय झालं, हमी भावाचं काय झालं, शेतकऱ्याच्या आत्महत्या संबंधी कायदा करणार होते त्याचं काय झालं, शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार देणार होते त्याचं काय झालं. हजारो प्रश्न असताना हा महाराष्ट्राचा मूर्ख कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतो. मग आम्ही इथं खेळलं तर काय वावडं झालं? खरं तर हे सर्व शिवसैनिक आहेत ते सकाळपासूनच आक्रमक झाले. आपण जर बघितलं तर सेंद्रच्या तहसील कार्यालयासमोर ही शिवसैनिकांनी पत्ते खेळत याचा निषेध केला, तर दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर निषेध केला. आपण जर बघितलं हिंगोलीमध्ये जे आहे ते कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये आज सकाळपासूनच आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रजत केंद्रे, मराठी, हिंगोली.